नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024-25साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 29 तारखेपासून सुरू झाली. आज पाहू शकता दिनांक 6 नोव्हेंबर म्हणजे जवळजवळ 7 दिवसांचा कालावधी अर्ज प्रक्रिया सुरू झालेला आहे. 7 दिवसांच्या कालावधीमध्ये एकूण किती उमेदवारांनी संपूर्ण ओव्हरऑल पोलीस भरतीसाठी घटकनिहाय अर्ज केलेले आहेत पाहू शकता. 15,000 पेक्षा जास्त जागा म्हणजे 15,631 जागा संपूर्ण महाराष्ट्रात असणार आहेत आणि यासाठी 5 ते 6 लाखापेक्षा जास्त अर्ज जे आहेत येण्याची शक्यता आहे. तर आत्तापर्यंत किती अर्ज आले आहेत याची आकडेवारी आपण एक टिक आहे पाहू शकता. तुम्ही ही जी आकडेवारी आहे एकूण किती उमेदवारांनी अर्ज केले आहेत हे चेक करू शकता. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती एक व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की पाहू शकता हे जी आकडेवारी आहे एक्झॅक्ट आकडेवारी आत्तापर्यंत 7 तारखेपर्यंत किती उमेदवारांनी अर्ज जे आहेत केले आहेत तर युनिटनिहाय आपण चेक करू शकतो. संपूर्ण ओव्हरऑल संपूर्ण महाराष्ट्राभर किती अर्ज आले आहेत याची मात्र आकडेवारी आपण चेक करू शकत नाही आहे. कारण जेव्हा अर्ज करतोय तुम्ही एखाद्या युनिटसाठी अर्ज करताय तर त्या युनिटसाठी किती उमेदवारांनी अर्ज केलेत याचीच आकडेवारी तुम्हाला दिसणार आहे. तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे त्यानुसार ती आकडेवारी तुम्हाला समजणार आहे. त्याचबरोबर जी संपूर्ण ओव्हरऑल आकडेवारी आहे ही 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे. त्याच्यानंतर RTI टाकून आपण एक्झॅक्ट किती उमेदवारांनी कोणत्या घटकासाठी त्याचबरोबर कोणत्या पोस्टसाठी किती अर्ज आले आहेत, चालक असेल, शिपाई असेल, त्याचबरोबर बॅट्समन असेल, प्रिझन कॉन्स्टेबल असेल तर सगळ्यांसाठी एकूण किती अर्ज आले आहेत याची माहिती आपल्याला RTI नुसार मिळेल. त्याचबरोबर पोलीस महासंचालक हे सुद्धा त्याबाबतची ब्रीफ अपडेट जे आहे 30 तारखेनंतर आपल्याला देतील. तर सध्या आपण काय करू शकतो आत्तापर्यंत 7 नोव्हेंबर आजची तारीख 6 नोव्हेंबर पर्यंत एक्झॅक्टली किती उमेदवारांनी अर्ज केलेत हे आपण चेक करू शकतो. तुमच्या युनिटनी आहे ते चेक केलं जाऊ शकतं. तुम्ही ज्या घटकासाठी ज्या युनिटसाठी अर्ज करताय तर ते चेक केलं जाऊ शकतं की किती उमेदवारांनी अर्ज केलेत एक्झॅक्टली हे चेक केलं जाऊ शकतं. तर ट्रिक कशी आहे डिटेलमध्ये चेक करूयात. या पद्धतीने पाहू शकता ही अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर यामध्ये अजून 24 दिवस तुमच्याकडे उपलब्ध आहेत. तुम्ही जर अजूनसुद्धा अर्ज केला नसेल तर आता तुम्ही लॉग इन केलेलं आहे, तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेत. आता अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एवढ्या तिन्ही स्टेप पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर मिळतो आणि या ॲप्लिकेशन नंबरनुसार तुम्हाला समजणार आहे की एक्झॅक्टली किती उमेदवारांनी त्या युनिटसाठी अर्ज केलेले आहेत. तर पाहू शकता यामध्ये या पद्धतीने जी स्क्रीन आहे तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे, तुमचे डॉक्युमेंट अपलोड झालेत, फक्त शेवटची स्टेप बाकी आहे फी पेमेंटसाठीची. तर या पद्धतीने ही विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी तुमचा फोटो असणार आहे, वेबकॅमचा फोटो, हा आधार कार्डचा फोटो तुम्हाला इथे दाखवला जाईल. त्याच्यानंतर इथे पाहू शकता आधार कार्ड नंबर असेल, त्याच्यानंतर आधार कार्डप्रमाणे नाव या ठिकाणी, मोबाईल नंबर, जेंडर असेल आणि जन्मतारीख ही सगळी ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे पोलीस भरतीसाठीचा त्या उमेदवाराची सगळी माहिती इथे दिसेल. त्याच्यानंतर पाहू शकता इथे अप्लाइड पोस्ट म्हणजे शिपाई असेल, पोलीस शिपाई असेल, त्याच्यानंतर प्रिझन कॉन्स्टेबल असेल, बॅट्समन असेल, चालक असेल, ड्रायव्हर, पोलीस शिपाई, तर सगळे जे काही ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केला आहे त्या पोस्टचं नाव इथे दिसेल. पुढे अप्लाइड युनिट ज्या युनिटसाठी अर्ज केला आहे, मुंबई असेल, ठाणे असेल, मुंबई शहर असेल, ग्रामीण असेल, त्याचबरोबर यानंतर धुळे असेल, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, कोणता युनिट असेल ते युनिटचं नाव तुम्हाला इथे दिसेल ज्यामधून तुम्ही अर्ज केला आहे. टोकन नंबर, तो टोकन नंबर आहे हा तुम्हाला महत्त्वाचा नसणार आहे, मात्र या ठिकाणी तो दर्शवला जाईल, तो MHITसाठी महत्त्वाचा असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी काय असेल तर ॲप्लिकेशन नंबर. आता जो ॲप्लिकेशन नंबर तुम्ही चेक करताय त्या ॲप्लिकेशन नंबर जो आहे सुरुवातीला 0 अशा पद्धतीने सुरुवात होईल आणि 0च्या नंतर शेवटचे जे 4 ते 5 डिजिट आहेत 0 नंतरचे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. अंदाजे पाहू शकता आता असा आकडा आला आहे 125 आला आहे 0 नंतरनं. याचा अर्थ पाहू शकता तुमच्या अगोदर 124 उमेदवारांनी अर्ज केला आहे म्हणजे टोटल या युनिटसाठी आत्तापर्यंत 7 तारखेपर्यंत 125 अर्ज आलेत. समजा हा जो आकडा आहे इथं 0च्या अगोदर इथं 11 आला आहे पाहू शकता, इथे जर 11 आला आहे तर 1125 उमेदवारांनी आत्तापर्यंत अर्ज केलेत असा त्याचा अर्थ होईल. पुढे इकडे जर आकडा वाढला इथे 2 आला तर 125 उमेदवारांनी अर्ज केलेत. तर या पद्धतीने ही सोपी ट्रिक वापरून
तुम्ही जे किती उमेदवारांनी आत्तापर्यंत अर्ज केला आहे ह्या ॲप्लिकेशन नंबरवरून समजून घेऊ शकता. डिटेलमध्ये माहिती जी आहे यावरून समजून येईल. यामध्ये फोटो स्टेटस तुम्ही पाहू शकता. इथे फोटो तुम्हाला अपलोड करणं आवश्यक आहे वेबकॅमसाठीचा आणि ते स्टेटस दाखवेल. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फी तुम्ही मागास प्रवर्ग आहे खुल्या प्रवर्ग त्याच्यानुसार ॲप्लिकेशन फी आणि शेवटी पे करायची आहे. आता यामध्ये सुद्धा काही जे उमेदवार असतील म्हणजे जेव्हा पोलीस भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल त्याच्यामध्ये लाखोच्या वर अशा उमेदवारांचे अर्ज असतील ज्यांनी पेमेंट जे आहे हे केलेलं नसेल आणि त्यांचे अर्ज बाद होतील. मात्र ज्यांनी पेमेंट केले असे सुद्धा 4 ते 5 लाख जे उमेदवार आहे ते असणार आहेत आणि त्यांचा अर्ज हे सक्सेसफुल होणार आहेत. तर अशा पद्धतीने एक सोपी ट्रिक ॲप्लिकेशन नंबरनुसार तुम्हाला एक्झॅक्टली किती उमेदवारांनी अर्ज केले आहेत याच्या आकडेवारी फक्त तुमच्या युनिटनी मिळू शकते. ओव्हरऑल आकडेवारी जी आहे हे 30 तारखेनंतरनं आपल्याकडे प्राप्त होईल आणि त्यावेळेला सुद्धा आपण डिटेलमध्ये याबाबतची माहिती देणार आहोत. तर अशा पद्धतीने एक सोपी ट्रिक वापरून तुम्ही एक्झॅक्टली किती उमेदवारांनी तुमच्या युनिटमध्ये अर्ज केले आत्तापर्यंत आले आहेत हे चेक केले जाऊ शकतं. त्याच्यानंतर डिटेलमध्ये एकदम शेवटी 30 तारखेला सुद्धा आपण डिटेलमध्ये एकदम व्हिडिओ जो आहे एक्झॅक्टली किती उमेदवारांचे अर्ज आलेत प्रवर्ग असेल पोस्टनुसार असतील तर सगळी माहिती आपण चेक करणार आहोत. तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.